नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. चार्ट पॅटर्न्स बद्दल चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चार्ट पॅटर्न म्हणजे नेमके काय असतात. तर हे जे काही स्टॉक मार्केट आहे, शेअर मार्केट आहे किंवा फायनान्शियल मार्केट आहे, याच्यामध्ये जे काही प्राइसची मुवमेंट असते, स्टॉकच्या प्राइसची मुवमेंट असते, त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करतं चार्ट पॅटर्न्स. काय करतं? व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. मग या ठिकाणी जे स्विंग ट्रेडर्स असतात किंवा ट्रेडर्स असतात किंवा ॲनालिस्ट असतात, ते काय करतात? या चार्ट पॅटर्नचा वापर करतात, यूज करतात. कशासाठी? तर जे काही पोटेन्शियल ट्रेंड्स आहे मार्केटचं, मार्केट यापुढे कुठे जाऊ शकतं, फ्युचर प्रेडिक्शन, फ्युचरमध्ये एखाद्या स्टॉकची प्राइस कुठपर्यंत जाऊ शकते किंवा कुठपर्यंत पडू शकते, याचं ॲनालिसिस चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून केलं जातं. या ठिकाणी वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स असतात मार्केटमध्ये. मी तुम्हाला काही महत्त्वाचे रिपीट यूज होणारे आणि मोस्ट पॉप्युलर चार्ट पॅटर्न शिकवणार आहे. जवळपास 10 ते 12 प्रकार आहेत, जसं की डबल बॉटम, डबल टॉप, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर, राउंडिंग बॉटम, कप अँड हँडल, वेगवेगळ्या प्रकारचे वेजेस असतात, पोल अँड फ्लॅग, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल आणि सिमेट्रिकल ट्रायंगल. या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. शक्य असेल तर वही आणि पेन घेऊन बसा. सुरुवातीला पाहूया आपण डबल बॉटम पॅटर्न. लिहून घ्या वहीमध्ये. हे जे काही डबल बॉटम पॅटर्न असतं, शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे. डबल म्हणजे दोन वेळेस, बॉटम म्हणजे खालच्या साईडला, म्हणजे बॉटमलाच या ठिकाणी दोन वेळेस जर प्राइस येऊन जर टेकत असेल तर त्याला आपण या ठिकाणी डबल बॉटम म्हटलं तरी काय हरकत नाही. पहा, सोप्या भाषेमध्ये सांगतो, एखाद्या शेअरची प्राइस असते, ती सुरुवातीला काय होते? कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये येत असते. मग या ठिकाणी एक सपोर्ट सुरुवातीला घेऊन ती प्राइस एकदा काय होते? रिव्हर्सल होण्याचा ट्राय करते किंवा या ठिकाणी वरती जाण्याचा, अपसाइड जाण्याचा ट्राय करते. त्याच्यानंतर परत एकदा ती प्राइस अगोदरचा जे बॉटम होता, पहिला बॉटम बनवलेला, त्याच ठिकाणी जर परत येऊन जर सपोर्ट घेऊन प्राइस परत वर जात असेल तर याचा अर्थ काय आहे? प्राइसने दोन वेळेस या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. या लाईनला आपण सपोर्ट लाईन म्हणू शकतो किंवा नेक लाईन म्हणू शकतो. बरोबर? मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल, आपला इंग्लिश मधला वर्ड आहे डब्ल्यू. याला आपण डब्ल्यू पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो किंवा डबल बॉटम पॅटर्न म्हणू शकतो. बरोबर? या ठिकाणी पहिला बॉटम हा बनला आणि दुसरा बॉटम हा बनला. त्याच्यानंतर या ठिकाणी जेव्हा पण ह्या डब्ल्यूचा ब्रेक आउट होईल, काय होईल? ब्रेक आउट होईल. या ठिकाणी पहा, हा पॉइंट आहे, मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे, ब्रेकआउट पॉइंट. जेव्हा तो ब्रेकआउट होईल तेव्हा त्याचं नेक्स्ट टार्गेट कुठपर्यंत असतं? तर या ठिकाणी मी तुम्हाला सोपी कन्सेप्ट सांगतो. हे डब्ल्यू आहे ना, हे डब्ल्यू, बरोबर? या डब्ल्यू मध्ये एक उलटा व्ही आहे. पहा, एक उलटा व्ही आहे. दिसला सगळ्यांना? पहा, अशा प्रकारचा व्ही आहे, उलटा व्ही. त्याची डेप्थ किती बघायचं. जेवढी याची ही खोली असणार, डेप्थ असणार, तेवढीच इथं वर नेऊन ठेवायची. म्हणजेच काय? या ठिकाणी या स्टॉकचं या ठिकाणी काय असू शकतं? टार्गेट असू शकतं. ही सगळ्यात खालची लाईन आहे, सपोर्ट लाईन किंवा नेक लाईन. आणि ज्या ठिकाणी हा डब्ल्यू तयार झाला, ही आहे रेजिस्टन्स. बरोबर? आणि जेव्हा रेजिस्टन्सला प्राइस ब्रेक करेल, एकदा सपोर्ट घेईल, म्हणजेच रिटेस्ट करेल त्या रेजिस्टन्स लाईनला, आणि त्याच्यानंतर परत अपसाइड मुवमेंट देईल आणि त्याचं टार्गेट असू शकतं जे डब्ल्यूचं डेप्थ लेवल आहे तेवढीच ती असू शकतं. तुम्ही म्हणताल सर एखादं उदाहरण आहे का? हो, लेटेस्ट उदाहरण आहे आवाज फायनान्शियल. ही होम फायनान्समध्ये काम करते. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी रिकमेंडेशन समजू नका, प्युअरली हा स्टडी पर्पजसाठी व्हिडिओ आहे. पहा, प्राइस कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये होती. त्यानंतर काय झालं? हा झाला पहिला बॉटम, B1 लिहूया. त्याच्यानंतर प्राइस अपसाइडला गेली, रेजिस्टन्स घेऊन या ठिकाणी परत प्राइस खाली आली, परत या ठिकाणी पुलबॅक आला आणि या ठिकाणी परत खाली आली आणि परत या ठिकाणी प्राइस वरती झाला. हा या ठिकाणी एक काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय की नाही? तुम्ही सांगा बरं. पहा, या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे की नाही? मंथलीमध्ये हा डब्ल्यू दिसत आहे. हा झाला बॉटम 1 आणि हा झाला बॉटम 2. बरोबर? जेव्हा या डब्ल्यूचा आता या ठिकाणी ब्रेक होईल, बरोबर, ब्रेकआउट होईल, तेव्हा जी काही डेप्थ आहे ती जवळपास या ठिकाणी मी मेजर करून ठेवली आहे, 400+ पॉईंटचं या ठिकाणी डेप्थ आहे, खोली आहे. तेवढंच या ठिकाणी ही अपसाइड जाऊ शकते. म्हणजे भविष्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिसनुसार आवाज फायनान्सची जी काही किंमत आहे ती 2100+ जाऊ शकते. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहा, या ठिकाणी ही रेजिस्टन्स लाईन असते, प्राइस खाली येते, डब्ल्यू तयार होतो. या ठिकाणी डब्ल्यू तयार झाला, बरोबर? हा बॉटम 1, हा बॉटम 2.
या ठिकाणी बॉटम घेतला आहे, सपोर्ट घेतलेला आहे, याच्यावरती प्राइस गेलेली आहे. जेव्हा हा डब्ल्यूचा ब्रेकआउट होतो, बरोबर का नाही, एकतर पहिली टर्म असू शकते, या ठिकाणी डब्ल्यूचा ब्रेकआउट होऊन प्राइस सरळ वर जाऊ शकेल, किंवा दुसरी टर्म काय होऊ शकते, हा डब्ल्यूचा ब्रेकआउट होऊन प्राइस रिटेस्ट करेल आणि परत वर जाईल, असं होऊ शकतं. बरोबर, आवाजमध्ये काय झालंय, ब्रेकआउट तर दिला आहे परंतु परत प्राइस रिटेस्टला आली आहे, तर या ठिकाणी परत एक या ठिकाणी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते, याच्यानंतर स्टॉक हा वर जाऊ शकतो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. अजून एखादं उदाहरण, तर हो नक्कीच आहे, ज्युबिलंट फूडवर्कमध्ये डॉमिनोज तुम्हाला माहित असेल, त्याची ही या ठिकाणी कंपनी आहे. लक्षात घ्या, प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये आली, त्याच्यानंतर थोडीशी अपसाइड गेली, परंतु जे काही सेलर होते ते खूप जास्त होते, त्याच्यामुळे परत सेलिंग आली. त्याच्यानंतर एक सपोर्ट घेतला, हा झाला आपला बॉटम 1, म्हणजे या ठिकाणी पहिला सपोर्ट घेतला, त्यानंतर प्राइस अपसाइडला गेली, परत एकदा प्रिव्हियस बॉटम जवळच आली, बॉटम 2 क्रिएट झाला आणि प्राइस वर झाली. परत या ठिकाणी काय झालेलं आहे, डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. मग या ठिकाणी सुद्धा या डब्ल्यूची जी काही डेप्थ आहे ती किती आहे, तर ती आहे जवळपास या ठिकाणी 150 पॉईंटची डेप्थ आहे. 150 पॉईंट मग अपसाइडला या ठिकाणी टेक्निकल टार्गेट असू शकतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. व्यवस्थितपणे सावकाशपणे वही आणि पेन घेऊन बसा. सगळे जे काही 5-6 पॅटर्न्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत, 5-6 पॅटर्न उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे झालं डब्ल्यू. डब्ल्यू कसं असतं हे पहा, हे डब्ल्यू पॅटर्न झाला. जेव्हा या ठिकाणी रेजिस्टन्स लाईन ब्रेक होते तेव्हा काय होतं, रेजिस्टन्स लाईन ऍक्ट ॲज सपोर्ट लाईन, म्हणजे जेव्हा शेअर खाली येतो मग या ठिकाणी सपोर्ट घेऊन शेअर वर जात असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याच डब्ल्यूच्या उलट काय होत असतं, तर या ठिकाणी डबल टॉप म्हणता येईल. पहा, डबल टॉपला काय होतं, प्राइस या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये असते, सुरुवातीला एक टॉप तयार करते, त्यानंतर या ठिकाणी सेलरनुसार ती प्राइस खाली येते, परत एकदा या ठिकाणी प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करते आणि प्रिव्हियस जो टॉप बनवला होता त्याच्याच जवळपास दुसरा एक टॉप क्रिएट करते आणि परत सेलर जास्त असल्यामुळे प्राइस खाली येते. या गोष्टी लक्षात आल्या. ही सुरुवातीची आपली ही नेकलाईन असते, बरोबर. या ठिकाणी काय होतं, जेव्हा पण या साईडला ब्रेकआउट होईल, खालच्या साईडला डाऊन साईडला जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा अगेन जसं डब्ल्यू मध्ये टार्गेट होतं तसंच डबल टॉपच्या या ठिकाणी टार्गेट असतं, बरोबर. मग याच्यामध्ये सुद्धा एक व्ही आहे पहा, याची जी डेप्थ लेवल आहे, याची जी काही खोली आहे, जेवढेही हे पॉईंट्स असतील तेवढं पॉईंट्स या ठिकाणी हा शेअर खाली येत असतो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. याचं काही उदाहरण आहे का, तर हो नक्कीच आहे. पेज इंडस्ट्रीज नावाचं एक शेअर आहे पहा, या ठिकाणी ही एक नेकलाईन आहे. लक्षात येते तुम्हाला, काळजीपूर्वक आहे का, ही नेकलाईन आहे. स्टॉक वरती गेला, परत खाली आला, हा झाला या ठिकाणी टॉप 1, पहिला टॉप झाला. प्राइस परत वर गेली, हा दुसरा टॉप झाला, परत प्राइस खाली आली, परत एकदा प्राइस तिसऱ्या वेळेस वर गेली, हा तिसरा टॉप झाला. म्हणजे अजून जास्ती कन्फर्मेशन भेटत आहे. जवळपास ही लेवल किती आहे, 53,000ची. 53,000च्या वर हा शेअर जातच नाही. इथे स्ट्रॉंग सेलर आहेत, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. या ठिकाणी टॉप 1, टॉप 2 आणि टॉप 3 बनलेला आहे आणि परत एकदा सेलर जास्त आले आणि या ठिकाणी सक्सेसफुली या कॅन्डलने ब्रेकआउट खालच्या साईडला दिलेला आहे. मग लगेच इथे एंट्री घ्यायची का, तर कधीच नाही. शक्यतो असं करायचं, 90% या ठिकाणी ट्राय करायचा, प्राइस रिटेस्ट होती का बघायचं. आणि जेव्हा प्राइस रिटेस्टला येत असते मागच्या या ब्रेक लेवलला, या ठिकाणी सेलर अजून जास्ती प्रमाणामध्ये सेल करतात. किती व्यवस्थितपणे प्राइस ऍक्शन झालेली आहे. ही जी काही खोली होती ती जवळपास 3,000 पॉईंटची होती आणि 3,000 पॉईंट एवढं मार्केट या ठिकाणी खाली व्यवस्थितपणे आलेलं आहे. हे झालं या ठिकाणी डबल टॉप. अजून एखादं उदाहरण आहे का, तर हो नक्कीच आहे. HDFC AMC मध्ये. लक्षात घ्या, HDFC AMC मध्ये परत एकदा या ठिकाणी ही जी काही प्राइस आहे पहा, प्राइसची मुवमेंट पहा, कंटिन्युअसली वर गेली, हा झाला टॉप 1, एक टॉप क्रिएट झाला, प्राइस परत खाली आली, या ठिकाणी इथेच मुवमेंट करत बसली, परत एकदा या ठिकाणी टॉप 2 क्रिएट झाला. या गोष्टी लक्षात आल्या. बरेच जण इथे फसतात की सर इथे एक डब्ल्यू तयार झालेला आहे, परंतु कधीही लक्षात घ्यायचं, या डब्ल्यूचं इथं ब्रेकआउट झालेलं आहे की नाही, बिलकुल नाही. प्रिव्हियस जो टॉप होता याच टॉपच्या जवळपास अजून एक टॉप क्रिएट केला, त्याच्यामुळे लगेच हडबडी करायची नाही शेअर खरेदी करण्याची. सुरुवातीला वाढ बघायची, क्लोज कुठं होते बघायचं. आपण जर वीकली पाहत असाल तर वीकली प्राइस कुठे क्लोज होती बघायची, डेली पाहत असाल तर डेली प्राइस कुठे क्लोज होती हे नेहमी या ठिकाणी निरीक्षण करायचं. परतदा या ठिकाणी सेलर जास्त आलेले आहे आणि या कॅन्डलला ब्रेक डाऊन दिलेला आहे. याची खोली किती होती, 530 पॉईंटची. तेवढा या ठिकाणी ॲज अ प्राइस ॲक्शन नुसार या ठिकाणी हा शेअर खाली आलेला आहे. गोष्टी समजतात. हेड अँड शोल्डर आणि त्याच्या पुढचे पॅटर्न्स पाहणार आहोत विथ एक्झाम्पल. ठीक आहे, लक्षात घ्या, सिंपल गोष्ट असते. हा माणसाचा चेहरा, बरोबर, हा खांदा आणि हे खालचा आपण अवयव पकडू तात्पुरत्या गोष्टीसाठी. लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. हे झालं हेड. हा इथं आपला हा एक खांदा असतो ना,
आणि हा एक खांदा असतो, बरोबर. याला काय म्हणता येईल, ह्या मधल्याला म्हणता येईल हेड आणि बाजूच्याला म्हणता येईल शोल्डर. एकदम सोपी कन्सेप्ट आहे, हेड अँड शोल्डर. पहा ही जी मधली साईड दिसते ना तुम्हाला, हे पहा, हे इमॅजिन करा, हे आपलं डोकं आहे, हे झालं हेड, हे झालं या ठिकाणी लेफ्ट शोल्डर आणि हे झालं या ठिकाणी राईट शोल्डर. या गोष्टी लक्षात ठेवा, सोपी कन्सेप्ट आहे. प्राइसची मुवमेंट कंटिन्युअसली अशी वर येत असते. वरच्या साईडला काय होतं, एक छोटासा या ठिकाणी लेफ्ट शोल्डर बनतो, त्याच्यानंतर प्राइस वर जाते, एक हेड तयार होतो आणि जो काही लेफ्ट शोल्डर आहे याच्याच बरोबरीने या ठिकाणी अजून एक राईट शोल्डर तयार होतो. मग हा कन्सेप्ट असा झाला तयार. पहा मी अजून एकदा ड्रॉइंग करून दाखवतो, लक्षात आलं तुम्हाला, बरोबर. आता याच्यामध्ये या हेडची जी काही खोली असते, हेडची जी काही डेप्थ असते तेवढंच या ठिकाणी टार्गेट असतं. सर एखादं उदाहरण, हे पहा लगेच घ्या. प्राइस कंटिन्युअसली वर गेली, एक टॉप क्रिएट केला, त्याच्यानंतर काय झालं, त्या पहिल्या टॉपला ब्रेक करून परत प्राइस वर गेली, एक त्याच्या वरती हायर साईडला एक टॉप तयार केला आणि परत प्राइस खाली आली. हा जो एक नेकलाईन होता, ही जी काही सपोर्ट लाईन होती, याला पहिल्यांदा एक सपोर्ट घेतला, दुसऱ्यांदा एक सपोर्ट घेतला आणि प्राइस परत वर गेली. परंतु हा जो काही 2 नंबरचा टॉप होता याला या ठिकाणी ब्रेक केलेला नाहीये. जो 1 नंबरचा टॉप होता त्याच्या जवळपास या ठिकाणी 3 नंबरचा टॉप क्रिएट केला. याच्यावरून लक्षात येतं आपल्याला, हा लेफ्ट शोल्डर, हा हेड आणि हा राईट शोल्डर, बरोबर. जे काय ही हेडची खोली असते, ही जी काही खोली असते एवढंच या ठिकाणी स्टॉक खाली येत असतो. या गोष्टी समजतात. अजून एखादं उदाहरण बघायचं, पहा. स्टॉक कंटिन्यू वर गेला, एक लेफ्ट शोल्डर तयार केला, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा हाय ब्रेक करून एक हेड तयार केलं, परंतु त्याचा या ठिकाणी टॉप ब्रेक केला नाही आणि एक राईट शोल्डर तयार केला. या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल, बरोबर. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल तितकंच जास्त. या ठिकाणी पहा, कधीच असं होणार नाही सिंपल मार्केट वर येणार, एक शोल्डर तयार करणार, अजून एक हेड तयार करणार आणि राईट शोल्डर तयार करणार आणि ब्रेकआउट देणार आणि जेवढी ही डेप्थ आहे तेवढंच तुम्हाला टार्गेट भेटणार. असं बिलकुल होत नसतं. पहा मागच्या उदाहरणामध्ये ही जी काही नेकलाईन होती ती एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होती, याच्यामध्ये काय झाली, इन्क्लाइन झालेली आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. पुढचं आहे याच्याच उलट. सुरुवातीला आपण काय पाहिलं, हेड अँड शोल्डर अशा प्रकारचं होतं, बरोबर. आता या ठिकाणी इनवर्स हेड अँड शोल्डर हे कशा प्रकारचं असतं, तर या ठिकाणी प्राइस खाली येते, या ठिकाणी छोटंसं शोल्डर बनतं, त्याच्यापेक्षा मोठं हेड बनतं आणि त्याच्यापेक्षा छोटं शोल्डर बनतं, बरोबर. याची ही जी काही डेप्थ लेवल असते हे वर टार्गेट असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. पहा डाऊन ट्रेडमध्ये मार्केट होतं, एक लेफ्ट शोल्डर तयार केलं, त्याच्यापेक्षा मोठा हेड तयार केला, परत राईट शोल्डर तयार केलं आणि ती नेकलाईन ब्रेक केली. टार्गेट कुठे गेलं, वरच्या साईडला. एखादं उदाहरण नक्कीच आहे, इंडिगो पेंट्स नावाचा शेअर आहे, लक्षात घ्या. इंडिगो पेंट्स नावाचा शेअर जसा IPO आला आहे तसा हा शेअर या ठिकाणी बॉटम साईडला आहे. IPO आला, प्राइस ॲक्शन बघा, या ठिकाणी कंटिन्युअसली स्टॉक हा डाऊन ट्रेडमध्ये होता. या ठिकाणी काय झालं पहा, एक लेफ्ट शोल्डर तयार झाला, लक्षात येते मित्रांनो. या ठिकाणी एक हेड तयार झालाय, आलं, ग्रेट, ओके. आणि अजून एक या ठिकाणी राईट शोल्डर तयार होत आहे. तुम्ही म्हणताल की सर तुम्ही आत्ताच सांगितलं हा जो काही शोल्डर असतो हा हेड त्याच्यापेक्षा मोठा असतो आणि त्याच्यापेक्षा राईट शोल्डर छोटा असतो. आता कन्सेप्च्युअली जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे जे काही शोल्डरची डिझाईन असते की ही सेम टू सेम असते का, बिलकुल नसते. ॲक्युरेट असते का, बिलकुल नसते. जेव्हा कॅन्डल्स फॉर्म होत असतात तेव्हा मध्ये मध्ये काही न्यूज येत असतात, मध्ये मध्ये काही इम्पॅक्ट येत असतो, त्याच्यामुळे परफेक्ट कर्व असाच बनेल असं कधी नसतं, बरोबर का नाही. कर्व कधी असा बनू शकतो, कर्व कधी असा बनू शकतो. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, तो पॅटर्न तसा होतोय की नाही, क्लिअर. ठीक आहे. या ठिकाणी हा झाला विद्यार्थी मित्रांनो, हा झाला लेफ्ट शोल्डर, हा झाला हेड आणि हा झाला राईट शोल्डर. ठीक आहे. राईट लेफ्टमध्ये मला थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तर समजून घ्या, काही हरकत नाही. दोन्ही बाजूला 2 खांदे पाहिजेत, मध्ये डोकं पाहिजे. ठीक आहे. आता याची ही जी काही डेप्थ लेवल आहे ही जवळपास किती आहे पहा, अप्रॉक्सिमेट 700ची या ठिकाणी ही डेप्थ आहे. एवढंच या ठिकाणी टेक्निकली चार्टमध्ये काय सांगता येतं, हे टार्गेट सांगता येतं. अजून एखादं उदाहरण, हो नक्कीच आहे, अवंती फीड्समध्ये लेटेस्ट तयार झालेला आहे. पहा हा झाला शोल्डर, हा झाला त्याच्यापेक्षा मोठा हेड आणि हा झाला त्याच्यापेक्षा अजून एक मोठा शोल्डर. याची डेप्थ लेवल किती आहे तर ऑलमोस्ट आहे 350 रुपयाची. एवढंच टेक्निकली टार्गेट वर असू शकतं 350 रुपयाचं. आणि या ठिकाणी ब्रेकआउट सुद्धा भेटलेला आहे, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर राऊंडिंग बॉटम पॅटर्न्स, अत्यंत अत्यंत सोपा. तुम्हाला वाटी माहिती आहे मित्रांनो, वाटी आपण जे काही भाजी वगैरे घेतो, बरोबर, याच्यामध्ये भाजी आहे असं समजा, बरोबर, लक्षात घ्या. हे जे काही राऊंडिंग बॉटम पॅटर्न असतो, राऊंडिंग बॉटम, बॉटम म्हणजे खालच्या साईडला, राऊंड म्हणजे त्याच्या सभोवताली. पहा तुम्हाला लक्षात येते या ठिकाणी, हे पहा हा राऊंड झाला तयार, बरोबर, हा राऊंड तयार झाला.
आणि हा काय याचा बॉटम आहे, म्हणून याला म्हटलं जातं राउंडिंग बॉटम. राउंडिंग बॉटमचं टार्गेट काय असतं, तर याची ही जी काही खोली आहे हे मेजर करायची. सपोज करा ही 200 पॉईंटची ही या ठिकाणी खोली आहे, एवढंच याच ठिकाणी 200 पॉईंटचं अपसाईड येतं. सर एखादं उदाहरण हे घ्या, लगेच घ्या. झोमॅटो नावाचा शेअर होता, लिस्ट झाला होता तो 114 रुपयाला. त्याच्यानंतर तो जवळपास हाय त्यानं क्रिएट केला 160 रुपयाचा. त्याच्यानंतर कंटिन्युअसली तो खालच्या साईडला आला, अक्षरशः या ठिकाणी 40 रुपयापर्यंत आला. एक पहिल्यांदा सपोर्ट घेतला, दुसरा सुद्धा सपोर्ट या ठिकाणी 40 रुपयाच्या पास घेतला. या ठिकाणी तुम्ही मगासारखं काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तयार झालेला आहे. पहा या ठिकाणी हा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे. याची हाईट घेऊन तुम्ही वर या ठिकाणी टार्गेट घेऊ शकत होतात, बरोबर. परंतु या ठिकाणी राउंडिंग बॉटम बद्दल आपण बोलत आहोत. पहा या ठिकाणी हा राउंडिंग बॉटम तयार झालाय. किती किती सुंदर, म्हणजे हाताने डिझाईन केल्यासारखं झालं हे, बरोबर का नाही. हे पहा, लक्षात आलं. हे पहा, हा राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे, बरोबर. याची ही डेप्थ लेवल जेवढी असते जवळपास 70 पॉईंटची होती, तेवढंच या ठिकाणी टार्गेट वर जाणार 70 पॉईंटचं. ड्रॉइंगकडे या ठिकाणी लक्ष देऊ नका. या ठिकाणी माझं जे काही शिकवण्याची पद्धत आहे ती तुम्ही लक्षात घ्या. एकदम सोप्या सोप्या गोष्टी असतात. पुढचा पॅटर्न आहे कप अँड हँडल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हा कप असतो आणि त्या कपाला एक हँडल असतं. इमॅजिन करा, थोडंसं लक्षात घ्या, मला तेवढी ड्रॉइंग परफेक्ट येत नाही. आणि ह्या कपामध्ये चहा असतं, दूध असतं किंवा ग्रीन टी असतो, ठीक आहे. कप अँड हँडल नावाचा पॅटर्न पहा. हा कप आहे, पूर्णपणे रिव्हर्सल जातं आणि त्याला एक हँडल येतं किंवा त्याला आपण अशा प्रकारे हँडल काढलं तरी काय हरकत नाही. याचं एक उदाहरण सांगा. पहा, ग्लॅंड फार्मा नावाचा एक शेअर होता, पूर्णपणे प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये होती. त्याच्यानंतर हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे. पहा कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. एकतर राउंडिंग बॉटम जो असतो, पहा हा राउंडिंग बॉटम असतो, याची जी काही डेप्थ असते एवढंच त्याचं वर टार्गेट असतं. जर प्राइस या ठिकाणी ब्रेक केली तर ती वरच्या साईडला जाऊ शकेल किंवा रिटेस्ट केली तरी वरच्या साईडला जाऊ शकेल. जर प्राइस वरच्या साईडला जर ब्रेक न करता या ठिकाणी जर फेल झाली तर काय होतं सांगतो. पहा या ठिकाणी राउंडिंग बॉटम जो होता तो वरच्या साईडला न जाता तो परत खालच्या साईडला आला तर चान्सेस असतात या ठिकाणी कप तयार होण्याचा, जसा इथे झालाय. पहा राउंडिंग बॉटम सुरुवातीला फॉर्मेशन झालं होतं, ते ब्रेक नाही झालं, मग अजून एक या ठिकाणी हँडल तयार झालेलं आहे, बरोबर. मग याची जी काही डेप्थ असते ही किती आहे, जवळपास या ठिकाणी 1200 पॉईंटची डेप्थ आहे. तेवढंच या ठिकाणी टार्गेट वरती असतं टेक्निकली दृष्ट्या. गोष्टी समजतात, ठीक आहे. अजून एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर सुप्रिया लाईफ सायन्स नावाचं आहे. या ठिकाणी उलट्या साईडने हँडल म्हणलं तरी काय घाबरून जायची गरज नाही. पहा या साईडला हँडल बनलं आहे, हे राउंडिंग बॉटम आपला तयार झालेला आहे, क्लिअर. आणि याची जी काही डेप्थ आहे ती जवळपास या ठिकाणी किती आहे, 230 पॉईंटची. तेवढंच या ठिकाणी टार्गेट वरती 230 पॉईंटचं. या गोष्टी लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त लक्षात येतं. तो वही आणि पेन घेऊन बसायचं आहे, या डायग्राम्स काढून घ्यायचे आहेत. फॉलिंग वेजेस शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. याला संलग्न मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपला धबधबा असतो, धबधबा कसा असतो, फॉलिंग असतो, वरतून खाली पडतो धबधबा, बरोबर का नाही. अशाच प्रकारे जो काही शेअर असतो तो वरच्या साईडने खालच्या साईडने जेव्हा पडत असतो, टॉप टू बॉटमला जेव्हा शेअर येत असतो तेव्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेजेस क्रिएट होतात आणि त्याला या ठिकाणी म्हटलं जातं फॉलिंग वेज. हे जे काही फॉलिंग वेज आहे ते पडत्या स्टॉक मध्येच तयार होत असतं. जेव्हा स्टॉक हा अपसाईडला जात असतो तेव्हा रायझिंग वेज तयार होतात आणि जेव्हा स्टॉक हा पडत्या साईडला जातो तेव्हा या ठिकाणी फॉलिंग वेजेस तयार होत असतात. तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. या ठिकाणी ही जी काही हिरवी लाईन आहे याला तुम्ही स्टॉकची प्राइस समजू शकता. प्राइस ही कंटिन्युअसली या ठिकाणी खाली येत असते, म्हणजे डाऊन साईडला येत असते. त्याच्यानंतर छोटे छोटे या ठिकाणी पुलबॅक येत असतात, बरोबर. पहा या ठिकाणी एका ठराविक सपोर्टला सपोर्ट घेऊन हे पुलबॅक येत असतात आणि याच्यामध्ये काय होतं, एक या ठिकाणी वेजेस तयार होतात आणि हे वेजेस शेवटी काय होतात, सुरुवातीला ह्या वेजची जी काही हाईट आहे ती खूप जास्ती असते, बरोबर. मी अगदी सोप्या भाषेत सांगतोय. आणि शेवटी ह्या वेजेसचे जे काही चेहरा असतो किंवा तोंड असतं ते बारीक होत जातं आणि या ठिकाणी क्रिएट होतो फॉलिंग वेज. जेव्हा पण या साईडला, दोन्ही पण साईडला असं होऊ शकतं, असं नाही की याच साईडला ब्रेक करेल, याही साईडला ब्रेक करू शकतं, ठीक आहे. जर खालच्या साईडला ब्रेक झालं तर समजायचं फॉलिंग वेज पॅटर्न हा ब्रेक झालेला आहे किंवा फेल झाला आहे. आणि जर वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर या ठिकाणी स्टॉकची या ठिकाणी आता कंटिन्युअस जी काही रॅली आहे ती अप साईडला असणार आहे. पहा या ठिकाणी याच्या उलट होऊ शकतं, खालून देखील स्टॉक समजा वरती आला आणि या ठिकाणी एका वेजेस या ठिकाणी क्रिएट करून जर तो अपसाईडला ब्रेक दिला तर तो स्टॉक या ठिकाणी वर जाऊ शकतो. सुरुवातीला मी तुम्हाला या फॉलिंग वेज पॅटर्न्स मध्ये एंट्री कुठे असते,
टार्गेट कुठं असतं आणि स्टॉप लॉस कुठे असतं हे मी तुम्हाला सांगतो. पहा, इमॅजिन करा ही स्टॉकची प्राइस आहे जी कंटिन्युअसली या ठिकाणी खाली येत आहे. त्याच्यानंतर एका ठराविक सपोर्टला या ठिकाणी पुलबॅक येत आहे आणि एका ठराविक रेजिस्टन्सला स्टॉक खाली येत आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचा पॅटर्न्स तयार झालेला आहे. रेजिस्टन्स घेऊन खाली येतो, त्यानंतर सपोर्ट घेऊन पुलबॅक घेतो, परत रेजिस्टन्स घेऊन खाली येतो, परत सपोर्ट घेऊन पुलबॅक देतो आणि अशा प्रकारे याच्यामध्ये हा जेव्हा वर्क करतो, जेव्हा पण या साईडला अप साईडला ब्रेकआउट होतं तेव्हा या खालच्या साईडला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. याचा प्रिव्हियस जो हाय आहे, पहा या ठिकाणी प्रिव्हियस जो हाय आहे अपसाईडचा, बरोबर, त्या ठिकाणी आपली एंट्री होईल आणि याची लेंथ जेवढी असते, कशाची लेंथ, या ठिकाणी पहा ज्या ठिकाणी हे वेजेस तयार व्हायला सुरुवात झाली याची हाईट मेजर करायची. ही हाईट ज्या पॉईंटची असेल एवढे पॉईंट्स या ठिकाणी वरती मेजर करायचे आणि या ठिकाणी आपलं हे टार्गेट असतं फॉलिंग वेजचं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवले आहे. आता एका उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतो. लेटेस्ट उदाहरण आहे कॅम्पस ॲक्टिव्ह वेअर नावाचे एक शूज फुटवेअर क्षेत्रातील एक कंपनी आहे कॅम्पस ॲक्टिव्ह वेअर, बरोबर. जेव्हा त्याचा IPO आला होता तेव्हा तो कंटिन्युअसली या ठिकाणी शेअर वरती जात होता, परंतु हेवी सेलिंग आली त्याच्यामध्ये आणि कंटिन्युअसली स्टॉक त्याच्यानंतर डाऊनफॉल मध्ये आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं सप्टेंबर 2022 पासून हा स्टॉक कंटिन्युअसली डाऊनफॉल मध्ये आहे. पहा या ठिकाणी वेजेसच्या फॉर्मॅटमध्ये हा स्टॉक डाऊनफॉल मध्ये येत होता. पहा या ठिकाणी ही एक सपोर्ट लाईन तयार झालेली होती कॅम्पस ॲक्टिव्ह वेअर या शेअर मध्ये आणि या साईडला ही वरच्या साईडला रेजिस्टन्स लाईन तयार झाली होती. याच्यामध्ये कॅम्पसचा शेअर हा मुवमेंट करत होता आणि याच्यामध्ये मुवमेंट करत होता कसा, तर पहा सपोर्ट घेऊन पुलबॅक, सपोर्ट घेऊन पुलबॅक, सपोर्ट घेऊन छोटे छोटे पुलबॅक घेत होता, बरोबर. या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक करायचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जास्त सेलर असल्यामुळे परत हा स्टॉक खाली आलेला होता आणि काय झालं, एप्रिल 2024 मध्ये सक्सेसफुली या ठिकाणी ही ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे आणि ट्रेंड लाईन ब्रेक केल्याच्या नंतर हा स्टॉक हळूहळू हळूहळू वरच्या साईडला मूव्ह होत आहे. याचा अर्थ काय, हा जो काही फॉलिंग वेज होता याचा अर्थ काय, तर फर्दर या स्टॉक मधील जो काही डाऊनफॉल आहे तो आता या ठिकाणी थांबलेला आहे आणि स्टॉक हा अपसाइड जर्नीला तयार झालेला आहे. अजून एखादं उदाहरण सांगू, पहा थायरोकेअर नावाची एक कंपनी आहे. या थायरोकेअर कंपनीमध्ये सुद्धा कंटिन्युअसली डाऊनफॉल होता. या वेजेसमध्ये हा स्टॉक अडकलेला होता. पहा स्टॉक वरती गेला, कंटिन्युअसली रेजिस्टन्सला हिट करून हा स्टॉक खाली येत होता, बरोबर. याही ठिकाणी परत रेजिस्टन्स ब्रेक करायचा प्रयत्न केला, परंतु सेलरची क्वांटिटी जास्त असल्यामुळे स्टॉक परत हा डाऊन साईडला आला. परंतु ज्या ठिकाणी रेजिस्टन्स होता त्या ठिकाणी या स्टॉकने सपोर्ट घेतला आणि स्टॉक फर्दर या ठिकाणी अपसाईडला मूव्ह होत आहे आणि या ठिकाणी बऱ्यापैकी कन्सोलिडेशन करून या ठिकाणी या महिन्यामध्ये या स्टॉकने सक्सेसफुली या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे. कधीही लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणताल की सर तुम्ही पॅटर्न क्रिएट झाल्याच्या नंतर मला उदाहरणं देत आहात, एखादं असं काही उदाहरण आहे का जे करंट सिच्युएशन मध्ये बनलेलं आहे? लक्षात घ्या, उदाहरण आहे एंजल वन नावाचा स्टॉक आहे. 4000 रुपयाच्या जवळपास एक हाय क्रिएट करून हा स्टॉक फॉलिंग वेज मध्ये डाऊनफॉल मध्ये सध्या आहे. याही ठिकाणी एक सपोर्ट लाईनला या ठिकाणी कंटिन्युअसली सपोर्ट घेऊन स्टॉक मध्ये पुलबॅक येण्याचा प्रयत्न होत आहे. या स्टॉक मध्ये मुवमेंट कशी आहे या रेंज मध्ये, पहा अपसाइड, डाऊन साइड, परत सपोर्ट घेऊन पुलबॅक, परत डाऊन साइड, परत रेजिस्टन्सला हिट होऊन परत खाली, परत सपोर्ट घेऊन पुलबॅक, अशा प्रकारे हे मुवमेंट होत आहे. ज्या दिवशी या रेजिस्टन्स लाईनला एंजल वनचा स्टॉक सक्सेसफुली ब्रेक करेल, या ठिकाणी जो काही शेवटची सपोर्ट लाईन आहे याला तुम्ही मार्क करून ठेवायचं आहे. रेजिस्टन्स लाईनला एंजल वनचा स्टॉक ब्रेक करेल आणि वरच्या साईडला या ठिकाणी कन्सोलिडेशन करेल, त्या दिवशी समजून घ्यायचं की स्टॉक मधील जो काही डाऊनफॉल आहे तो फर्दर या ठिकाणी थांबलेला आहे. तो स्टॉक आता कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे आणि नक्कीच याच्यामध्ये अपसाइड येण्याची शक्यता आहे. या गोष्टी तुम्हाला कशा लक्षात येतात, जेव्हा तुम्ही याचं फंडामेंटल अनालिसिस करतात. ठीक आहे, हे झालं फॉलिंग वेजच्या बाबतीमध्ये. याच्या उलट असतं रायझिंग वेज. रायझिंग वेज म्हणजे काय असतं, सेम असतं. जसं फॉलिंग स्टॉकमध्ये वेज क्रिएट होऊन ते ब्रेक करून स्टॉक अपसाइडला जातो, अशाच प्रकारे रायझिंग स्टॉक मध्ये काय होतं, स्टॉक वरच्या साईडला मुवमेंट कंटिन्युअसली होत असतो. या साईडला काय होतं, टॉप लेवलला एक ठराविक रेजिस्टन्स लाईनला या ठिकाणी टच करून स्टॉक खाली येत असतो आणि सपोर्ट या ठिकाणी कंटिन्युअसली या ठिकाणी टच करून पुलबॅक करून स्टॉक वरती जात असतो. याही ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला एखाद्या ठराविक स्टॉक मध्ये दिसत असेल तेव्हा समजून घ्यायचं फर्दर या स्टॉक मध्ये अपसाइड मुवमेंट या ठिकाणी होणार नाही. कधी, जेव्हा हा स्टॉक खालच्या साईडला ब्रेकआउट देईल. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग
मग रायझिंग वेजेस मध्ये कसं असतं, जेव्हा पण ही खालची सपोर्ट ट्रेंड लाईन खालच्या साईडला ब्रेक होईल तेव्हा वरच्या साईडला आपल्याला स्टॉप लॉस घ्यायचा आहे, या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे आणि जेवढी या ठिकाणी या वेजेसची हाईट होती, पहा ज्या ठिकाणी हा पॅटर्न तयार झालेला आहे, जेवढी याची हाईट असेल तेवढंच या ठिकाणी तेवढ्याच पॉईंटचं टार्गेट ठेवून आपण या रायझिंग वेजच्या पॅटर्न मध्ये काय करू शकतो, राईड करू शकतो, ट्रेड घेऊ शकतो. सर याचं एखादं उदाहरण, हो नक्कीच आहे. पहा मारिको लिमिटेड, या ठिकाणी स्टॉक कंटिन्युअसली या ठिकाणी रायझिंग मोड मध्ये होता, तेव्हा काय झालं, एका व्यवस्थितपणे रेंज मध्ये हा स्टॉक अडकलेला होता, वेजेस मध्ये हा स्टॉक अडकलेला होता. या वेजेस मध्ये स्टॉकची मुवमेंट कशी होती, अपसाइड परत पुलबॅक, अपसाइड परत पुलबॅक, अपसाइड परत डाऊनफॉल आणि पुलबॅक घेण्याचा प्रयत्न करत होता. हे वेजेसचा जो काही पॅटर्न आहे तो या ठिकाणी ब्रेक झाला जवळपास 550च्या लेवलला. मग याची आपण हाईट मेजर करायची, ही जी काही हाईट आहे याचे जे काही पॉईंट्स आहेत एवढेच पॉईंट्स या ठिकाणी तो स्टॉक खाली येत असतो, म्हणजे जवळपास 51 पॉईंट होतात. हे 51 पॉईंट पर्सेंटेज मध्ये काढलं तर 10% हा स्टॉक या ठिकाणी खाली आलेला आहे. समजतात, माझी सांगण्याची पद्धत समजते? ठीक आहे. हे झालं रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज बद्दल. दुसरा पॅटर्न आहे पोल अँड फ्लॅग. सिंपल गोष्ट सांगू, आपल्या गल्लीमध्ये लाईटीचे पोल असतात. लाईटीचे पोल काय असतात, एक प्रकारे या ठिकाणी एक पोल असतो आणि त्याच्यासमोर या लाईटच्या तारा असतात, बरोबर. सिंपल गोष्ट अशी समजायची, हा पोल आहे आणि हा फ्लॅग आहे, बरोबर. याचं जेव्हा ब्रेक साईड वरच्या साईडला ब्रेक होईल स्टॉक वरती जाईल, खालच्या साईडला ब्रेक होईल स्टॉक खाली येईल. सिंपल कन्सेप्ट आहे. सुरुवातीला पाहूया आपण फ्लॅग इन अप ट्रेंड. स्टॉक वरती जात असताना जेव्हा फ्लॅग तयार होतो तेव्हा काय होतं, पहा हा फ्लॅग तयार झाला म्हणजे स्टॉकची प्राइस कंटिन्युअसली या ठिकाणी वर गेली, त्याच्यानंतर एका झोन मध्ये या ठिकाणी स्टॉकची प्राइस अटकलेली आहे. पहा या ठिकाणी रिसेट माझ्याकडून चुकून झालं आहे, हे रिटेस्ट आहे पहा, आणि खालच्या साईडला सपोर्ट लाईन या ठिकाणी क्रिएट झाली आहे. या फेजेस मध्ये स्टॉक अडकलेला आहे, रेजिस्टन्स घेऊन परत सपोर्टला येतोय, परत रेजिस्टन्स घेऊन परत सपोर्टला येतोय, परत रेजिस्टन्स घेऊन परत सपोर्टला येतोय. जेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची मुवमेंट होत असते तेव्हा लक्षात घ्यायचं, स्टॉक तर या ठिकाणी पोल क्रिएट केलेला आहे, एक फ्लॅग सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे. जेव्हा या ठिकाणी या फ्लॅगचा या ठिकाणी ब्रेकआउट होईल तेव्हा लक्षात घ्यायचं स्टॉक मध्ये फर्दर अपसाइड या ठिकाणी येणार आहे. परंतु परफेक्ट बाइंग कुठे होत असते, एकदा ब्रेकआउट झाला आणि जर त्या फ्लॅगला परत तो रिटेस्ट करत असेल, ही झाली आपली परफेक्ट बाइंग पोझिशन. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग तुम्ही म्हणताल मग याचं टार्गेट वरच्या साईडला किती ठेवायचं, तर लक्षात घ्या हा जो काही पोल असतो या पोलची जेवढीही हाईट असते तेवढी हाईट या ठिकाणी आपल्याला या ब्रेकआउट लेवलला ठेवायची आहे. या ठिकाणी एवढं याचं टार्गेट येऊ शकतं. एखादं उदाहरण पहा, हिंदुस्तान फूड्स नावाचं एक शेअर आहे, याच्यामध्ये तुम्ही बारकाईने जर पाहिलं, पहा एक पोल क्रिएट झाला, त्यानंतर फ्लॅग क्रिएट झाला, फ्लॅगचं सक्सेसफुली ब्रेकआउट दिला, परत पोल क्रिएट झाला, परत फ्लॅग, परत ब्रेकआउट दिला, त्यानंतर परत या ठिकाणी पोल आणि फ्लॅग तयार झाला, त्याच्यानंतर परत ब्रेकआउट दिला आणि परत या ठिकाणी अपसाइड मुवमेंट आलेली आहे. आणि या ठिकाणी वर्तमानमध्ये सुद्धा या ठिकाणी एक फ्लॅग सिस्टीम किंवा फ्लॅग फेज या ठिकाणी तयार झालेला आहे. याही ठिकाणी सक्सेसफुली ब्रेकआउट दिलेला आहे. मग तुम्ही याला राईड कसं करू शकता, ट्रेड कसं करू शकता, तर तुम्हाला तर लक्षात आलं की 600च्या जवळपास या ठिकाणी ब्रेक मिळालेला आहे, बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता, स्टॉप लॉस या ठिकाणी तुम्ही एसएल ठेवू शकता आणि याचं जे काही टार्गेट आहे तर हे पोलची हाईट मोजायची. पहा हे ज्या पोलची जी काही हाईट आहे ते कुठून आहे, जवळपास 400 रुपये ते वरच्या साईडला 700 रुपये, म्हणजे इथून पुढे ऑलमोस्ट या ठिकाणी 250 ते 300 पॉईंटची याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. हे झालं अप ट्रेंड मध्ये असताना. हाच पॅटर्न पोल अँड फ्लॅग डाऊन ट्रेंड मध्ये कसा काम करतो, तर लक्षात घ्या स्टॉक हा कंटिन्युअसली खाली येत असतो आणि खाली येत असताना एक पॅटर्न तयार होत असतो. पहा या ठिकाणी सपोर्ट घेऊन परत वरती जातो, रेजिस्टन्स घेऊन परत सपोर्टला येतो आणि अशा प्रकारे हा स्टॉक एका झोन मध्ये अडकलेला असतो. वरच्या साईडला रेजिस्टन्स असतो, खालच्या साईडला सपोर्ट असतो. अप ट्रेंड मध्ये काय होतं, वरच्या साईडला ब्रेकआउट दिल्यानंतर एंट्री होती आणि डाऊन साईडला काय होणार, खालच्या साईडला जेव्हा स्टॉक ब्रेक होतो, जी सपोर्ट लाईन आहे त्याला जेव्हा एकदा रिटेस्ट करतो त्या ठिकाणी आपली परफेक्ट बाइंग लेवल असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एखादं उदाहरण तर घ्या, लक्षात घ्या, सुदर्शन नावाचा केमिकल नावाचा एक शेअर आहे, कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊन ट्रेंड मध्ये होता. या ठिकाणी जेव्हा हा प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती, एका झोन मध्ये अडकलेली आहे फ्लॅग प्रकारच्या आणि खालच्या साईडला ब्रेक डाऊन झाली आणि तेवढंच टार्गेट आपल्याला या ठिकाणी कंटिन्युअसली खाली भेटलेलं आहे. या गोष्टी समजतात, ठीक आहे. असेंडिंग ट्रायंगल हा पुढचा पॅटर्न आहे. असेंडिंग ट्रायंगल मध्ये काय होतं लक्षात घ्या. असेंडिंग ट्रायंगल मध्ये काय होतं, जो काही वरचा रेजिस्टन्स असतो एखाद्या स्टॉकचा
तो जवळपास फिक्स असतो. रेजिस्टन्स हा या ठिकाणी चेंज होत नाही. परंतु जे काही सपोर्ट लाईन आहे ती कंटिन्युअसली या ठिकाणी अप साईडला जात असते. सपोर्ट लाईन कंटिन्युअसली वरच्या साईडला मूव्ह होत असते, परंतु रेजिस्टन्स हा फ्लॅट असतो. मग याच्यामध्ये मुवमेंट कशी होते? जर स्टॉकने वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर स्टॉक हा फर्दर अपसाइड जाऊ शकतो, आणि जर या ठिकाणी खालच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर समजून घ्यायचं हा जो काही पॅटर्न तयार झाला आहे असेंडिंग ट्रायंगल हा फेल झालेला आहे. या ठिकाणी मी पहिला पॅटर्न शिकवणार आहे. जर तो सक्सेसफुल झाला तर कसा जाईल. सक्सेसफुल झाला तर वरच्या साईडला ब्रेकआउट देईल, एकदा रेटेस्ट घेईल आणि फर्दर मुवमेंट वरच्या साईडला करू शकेल. एक परफेक्ट उदाहरण सांगायचं म्हटलं तर बजाज फायनान्स नावाचा शेअर आहे. वरच्या साईडला तुम्ही पहा काइंड ऑफ रेजिस्टन्स जो काय आहे तो ऑलमोस्ट सेम आहे, आणि सपोर्टची जी काही ट्रेंड लाईन आहे त्याचा सपोर्ट कंटिन्युअसली अपसाईडला या ठिकाणी मूव्ह होत आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी स्टॉकची जी काही मुवमेंट होत आहे या असेंडिंग ट्रायंगल मध्ये मुवमेंट होत आहे. स्टॉक वरती गेला, रेजिस्टन्स घेऊन स्टॉक खाली आला, परत पुलबॅक घेतला, परत त्याच प्रिव्हियसला या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन परत स्टॉक खाली आला, परत या ठिकाणी सपोर्ट लाईनला वर गेला, परत रेजिस्टन्स घेतला आणि परत स्टॉक खाली आला. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, या ठिकाणी स्टॉक या झोन मध्ये मुवमेंट करत आहे. मग फर्दर मुवमेंट कशी होईल? परत या ठिकाणी अपसाईडला जाऊ शकेल, अशा प्रकारे मुवमेंट होऊ शकेल आणि या ठिकाणी ब्रेकआउट देऊ शकेल. मग याचं टार्गेट काय असतं? तर याचं टार्गेट असतं ही जी काही हाईट आहे एवढीच हाईट या ठिकाणी मेजर करून वरच्या साईडला तुम्ही ठेवू शकता. जर सपोज हे फेल झालं तर या ठिकाणी बिलकुल हा स्टॉक आपण निग्लेक्ट करायचा. पहा, बिलकुल कन्सिडर असं नाही करायचं की हा स्टॉक असाच जाणार आहे. ज्या दिवशी ब्रेकआउट भेटेल त्याच दिवशी एंट्री करायची असते. ही गोष्ट कधी लक्षात घ्या. काही प्रो ट्रेडर काय करतात तर ही जी काही सपोर्ट लाईन बनत चालली आहे या ठिकाणी थोडी थोडी 1-1-2-2 क्वांटिटी बाय करतात आणि ते काय करतात, या रेजिस्टन्सला गेलं की सेल करतात, सपोर्टला आलं की बाय करतात. ही सुद्धा एक पद्धत आहे या ठिकाणी बाय सेल करायची. या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. डिसेंडिंग ट्रायंगल मध्ये काय होतं, स्टॉक हा डाऊन साइडला असतो. एका वेजेस मध्ये म्हणा किंवा एका झोन मध्ये तो या ठिकाणी परत या ठिकाणी एक त्याची मुवमेंट क्रिएट करत असतो. डिसेंडिंग ट्रायंगल मध्ये काय असतं, सपोर्ट फिक्स असतो आणि रेजिस्टन्स हा कंटिन्युअसली खाली सरकत असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी जेव्हा हा पॅटर्न फेल होतो तेव्हा एंट्री बॉटम साइडला करायची, स्टॉप लॉस वरच्या साइडला ठेवायचं आणि जेवढं या ठिकाणी ह्याची हाईट आहे तेवढीच मेजर करून आपण टार्गेट प्रॉफिटसाठी घेऊ शकतो. एखादं उदाहरण घ्या. या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे, एका स्टॉकची ही मुवमेंट आहे. या स्टॉकमध्ये सपोर्ट लाईन ही फिक्स होती आणि या ठिकाणी जे काही लोअर हाईज आहे ते कंटिन्यू बनत चालले होते. हे जे काही हाय आहेत ते कंटिन्युअसली पुढच्या टायमिंगला लो बनत चालले होते आणि सपोर्ट मात्र फिक्स होता. सपोर्ट या ठिकाणी जेव्हा सक्सेसफुली ब्रेक केला, स्टॉकने ब्रेकडाऊन दिलं, एकदा रिटेस्ट केला, ही झाली आपली बाईंग पोझिशन आणि या ठिकाणी या पॅटर्नचं जे काही हाईट आहे या ठिकाणची ही हाईट मोजायची आणि ही हाईट म्हणजेच आपलं डाऊन साईडचं टार्गेट असणार. या ठिकाणी एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर सध्या कंडिशन ही तयार झाली आहे SBI कार्डमध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. SBI कार्डमध्ये काय होतं, हे रेजिस्टन्स आहे ना, प्रत्येक रेजिस्टन्स प्रिव्हियस रेजिस्टन्स हा लोअर साईडला क्रिएट होत जात आहे. पहा, जो काही रेजिस्टन्सची लेवल आहे ती खालच्या साईडला कंटिन्युअसली मूव्ह होत आहे, परंतु सपोर्ट लाईन आहे ती फिक्स सेमच राहत आहे. म्हणजे एक साईडला तुम्ही या ठिकाणी दोन पद्धतीने विचार करू शकता. एक, सपोर्टला आलं की स्टॉकमध्ये बाईंग येते, सपोर्टला आलं की स्टॉकमध्ये बाईंग येते आणि याही ठिकाणी सपोर्टला आलं की स्टॉकमध्ये बाईंग होते. दोन गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट, हा जर पॅटर्न खालच्या साईडला ब्रेक झाला तर या ठिकाणी हा जो काही पॅटर्न तयार झाला आहे, ही जी काही हाईट आहे, एवढे पॉइंट्स हा स्टॉक कुठे जाणार तर खालच्या साईडला जाणार. आणि बाय चान्स या स्टॉकने जर अपसाईडला मुवमेंट दिली आणि प्रिव्हियस जो लेटेस्ट हाय आहे त्या हायला जर यानं ब्रेक केला सक्सेसफुली तर समजून घ्यायचं हा पॅटर्न या ठिकाणी डाऊन साईड जो काय होता या पॅटर्नचा तो या ठिकाणी थांबलेला आहे आणि स्टॉक हा आता कंटिन्युअसली या ठिकाणी अपसाईडला रॅली देईल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर येतं सिमेट्रिकल ट्रायंगल. सिमेट्रिकल ट्रायंगल मध्ये काय असतं माहिती का, रेजिस्टन्स सुद्धा या ठिकाणी खालच्या साईडला शिफ्ट होत असतो आणि सपोर्ट सुद्धा या ठिकाणी वरच्या साईडला शिफ्ट होत असतो आणि याच्यामध्ये स्टॉकची या ठिकाणी मुवमेंट होत असते. सिंपल गोष्ट आहे. या ठिकाणी पहा, सपोर्ट लाईन कंटिन्युअसली वरती जात आहे म्हणजे हायर लो क्रिएट होत आहे आणि जे काही रेजिस्टन्स लाईन आहे ती सुद्धा कंटिन्युअसली खाली जात आहे. लोअर हायचं फॉर्मेशन होत आहे. पहा, सपोर्ट या ठिकाणी सुरुवातीला येथे होता, त्याच्यानंतर वरच्या साईडला शिफ्ट झाला, त्याच्यानंतर परत एकदा वरच्या साईडला शिफ्ट झाला. रेजिस्टन्स सुद्धा वरच्या साईडला होता या ठिकाणी, तो परत खाली आला,
बरोबर, आणि तो फर्दर अजून एकदा खाली आला. म्हणजेच काय होत आहे, सपोर्ट देखील वरच्या साईडला मूव्ह होत आहे, रेजिस्टन्स देखील खालच्या साईडला मूव्ह होत आहे. ज्याही ठिकाणी ज्या पण साईडला हा ब्रेकआउट देईल त्या साईडला आपण या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. सुरुवातीला अज्युम करून ट्रेड बिलकुल घ्यायचा नाही. ज्याही ठिकाणी ब्रेकआउट देईल त्याच ठिकाणी एंट्री घ्यायची. ठीक आहे, या ठिकाणी पहा मी तुम्हाला सिस्टमॅटिकली सांगितलं आहे. जर अप साईडला जर ब्रेकआउट दिला रिटेस्ट करून तर अपसाईड मुवमेंट येईल, आणि डाऊन साईडला जर ब्रेकआउट दिला रिटेस्ट घेऊन तर डाऊन साईडला मुवमेंट होईल. ठीक आहे,